ब्रिटिशांची सत्ता होती. गुलामगिरीच्या साखळ्या प्रत्येक भारतीयांच्या मनावर होत्या. पण एका कवीच्या मनात उभारी आली. या मातृभूमीला शब्दरूपात अर्पण करायची. माझी भारत माता ही किती सुंदर आहे. गंगा यमुना या नद्यांनी नटलेली, शेतांनी हिरवीगार. मी तिची स्तुती गीताने करीन. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजला सुफला मलयज शीतला सस्य. हे गीत फक्त कवितेपुरता राहिलं नाही, तर ते बनलं भारताच्या आत्म्याचा स्वर. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम हे गीत देशभर पसरलं. आंदोलनं झाली, आंदोलनं दाबली गेली, पण प्रत्येक भारतीयाच्या हृदयात हा नारा कोरला गेला. वंदे मातरम हे आपले स्वातंत्र्य संघर्षातील आत्मा आहे. या गीताने लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे. तुरुंगात टाकले तरी काय झाले, माझ्या प्रत्येक श्वासात वंदे मातरम आहे. वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वतः रक्त सांडावं लागेल तरी चालेल, पण ही भूमी स्वतंत्र झाली पाहिजे. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. आणि प्रत्येक रक्ताच्या थेंबात ते शब्द घुमले. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. 15 ऑगस्ट 1947 अखेर भारत स्वतंत्र झाला. त्या दिवशी प्रत्येक भारतीय हृदयात एकच आवाज होता, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.